नमस्कार, मी राज साने. नमस्कार, मी शबनम. TV1 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जत येथील महसूल कॉलनी येथे राजवर्धन शेतकरी बाजार. वेळ व पैशाची बचत. दिवाळीसाठी खास ऑफर्स. सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तू योग्य दरात उपलब्ध व्हाव्यात व त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टीची बचत व्हावी या हेतूने जत येथील महसूल कॉलनीत राजवर्धन शेतकरी बाजारची सुरुवात झाली आहे. अल्पावधीतच या बाजारने जत शहरात वेगळे स्थान निर्माण केले आहे. दिवसेंदिवस ऑनलाईनसारख्या तंत्रज्ञानाने प्रगती केली असताना आता जत शहरात ही बाजारची संकल्पना चांगलीच रुजली आहे. सामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्या यासाठी हे मार्केट सुरू केले आहे. या बाजारमध्ये दिवाळीनिमित्त डिस्काउंट ऑफरही सुरू केलेली आहे. होलसेल भावात विक्री, निवडक स्वच्छ क्वालिटी माल, होम डिलिव्हरीही देण्याची संकल्पना या बाजारने सुरू केली आहे. वेळ व पैशाच्या बचतीची नवी ओळख म्हणजे जत येथील महसूल कॉलनीतील राजवर्धन शेतकरी बाजार अशी ओळख या बाजारने गेल्या 8 महिन्यात निर्माण केली आहे. या बाजारमध्ये संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळण्याचे हे एकमेव ठिकाण असून या बाजारला एक वेळ अवश्य भेट द्या. सर्व काही एकाच छताखाली फक्त तुमच्यासाठी. राजवर्धन शेतकरी बाजार. नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीमध्ये सर्वांचं स्वागत. आपण आलो आहोत जत शहरातील महसूल कॉलनी येथील श्री राजवर्धन शेतकरी बाजारमध्ये. गेल्या 8 ते 9 महिन्यापूर्वी जत शहरातील नागरिकांची गरज ओळखून या ठिकाणी हा बाजार सुरू झालेला आहे. अत्यंत अत्याधुनिक हा बाजार असून अतिशय निवडक दर्जेदार वस्तू या बाजारमध्ये या ठिकाणी विक्री केल्या जातात. सध्या दिवाळीच्या निमित्तानं या बाजारमध्ये वेगवेगळ्या ऑफर्स ठेवलेल्या आहेत, कुपन्स ठेवलेले आहेत. त्यामुळे नागरिकांची हळूहळू या ठिकाणी गर्दी वाढताना दिसत आहे. जत शहरासह महसूल कॉलनी असो, मोरे कॉलनी असो, येथील अनेक नागरिक दिवाळीच्या निमित्तानं या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. आपण माझ्यासोबत या ठिकाणी या राजवर्धन शेतकरी बाजारच्या मॅनेजर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण विचारूया हा बाजार कधी सुरू झालेला आहे आणि या बाजारमध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या सुविधा आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. मी स्वाती कोडलकर, राजवर्धन शेतकरी बाजारची मॅनेजर. हा बाजार
गेले 8 ते 9 महिने सुरू झालेला आहे. 15 जानेवारी 2020 रोजी बाजार चालू झालेला आहे. हा बाजार महसूल कॉलनी विद्यानगर जत येथे सुरू झालेला आहे. तुमच्या बाजारमध्ये आता 8 ते 9 महिन्यापूर्वी हा बाजार सुरू झालेला आहे. या बाजारमध्ये कोणकोणत्या सोयीसुविधा आहेत? आमच्या बाजारमध्ये निवडक माल मिळतो, दर्जेदार माल मिळतो, घरपोच सेवा आहे, गुगल पे, फोनपे व कार्ड पेमेंट या प्रकारच्या सर्व ऑनलाईन सुविधा इथे उपलब्ध आहेत. निवडक माल तुम्ही दिवाळीच्या निमित्तानं आता आणून ठेवलेला आहे. हळूहळू लोकांची गर्दीसुद्धा वाढत आहे. तुमच्या काही ऑफर्स आहेत, काही कुपन्स आहेत, ते काय कशा पद्धतीनं तुम्ही हे केलं? 2000च्या वरती खरेदीवर 50 रुपयाची कुपन आहे, तर 4000 वरच्या खरेदीवरती 100 रुपयाची कुपन आहे आणि 6000च्या खरेदीवरती 150 रुपयाची कुपन आहे. दिवाळीच्या निमित्तानं तुम्ही या बाजारची वेळ कशी ठेवलेली आहे? सकाळी 8:30 ते संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत बाजार उघडा असतो. सर्वांच्या सोयीनुसार कधीही येऊ शकतो. अतिशय या ठिकाणी जत शहरामध्ये पहिल्यांदाच अत्याधुनिक बाजार या ठिकाणी महसूल कॉलनीमध्ये सुरू झालेला आहे. मोरे कॉलनी असो किंवा विद्यानगर असो किंवा गावातील अनेक नागरिक या ठिकाणी खास करून या बाजारमध्ये येतात. संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कंपन्यांचे जे चांगले आणि दर्जेदार प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट आपण या ठिकाणी या बाजारामध्ये ठेवलेले आहेत. मात्र आता गर्दी कशी दिवाळीच्या निमित्तानं वाढत आहे? गर्दी भरपूर आहे. सकाळी 8:30 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत चालू असते गर्दी. अजून आता दिवाळी सुरू व्हायला साधारण 8 दिवस आहेत, त्यामुळे आता आजपासून गर्दीला सुरुवात झालेली आहे. मग ही गर्दी कसं कव्हर करताय तुम्ही आता दिवसभर? 2 काउंटर आहेत आमचे बिलिंगचे. जास्त गर्दी नसेल तर एका काउंटरवरती करतो, गर्दी वाढली तर दोन्ही काउंटर आम्ही चालू करतो. ओके, धन्यवाद. माझ्यासोबत होत्या शेतकरी राजवर्धन शेतकरी बाजारच्या मॅनेजर. या ठिकाणी त्यांनी अतिशय सुंदर माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. गेल्या 8 ते 9 महिन्यापूर्वी हा बाजार जतसारख्या या शहरामध्ये सुरू झालेला आहे. अवघ्या जत कोर्ट असो किंवा तहसीलदार कार्यालयाच्या अवघ्या हाकेच्या अंतरावरती महसूल कॉलनीमध्ये हा बाजार या ठिकाणी सुरू झालेला आहे. या ठिकाणी दिवाळीच्या निमित्तानं प्रचंड गर्दी वाढत आहे. येत्या 4 ते 5 दिवसात दिवाळीला या ठिकाणी सुरुवात होते. मात्र हळूहळू आता या ठिकाणी गर्दी वाढत आहे. सकाळी 8:30 वाजता या नागरिकांच्या सेवेसाठी हा शेतकरी राजवर्धन शेतकरी बजाज या ठिकाणी सज्ज आहे. मनोहर पवार, TV1 मराठी न्यूज, जत.